नमस्कार केशव मामा. नमस्कार. केशव मामा, आज सैराट सुट्टी केली, काय सांगाल त्याबद्दल? सुट्टी करायचा का तो लहान होता तेव्हा पण शेट मलाच बघायला यायचा, पण काही संबंधाच्या शर्ती असल्यामुळं मग कधी तो धरायला लागला ना, नसला तर मग सैराट पण मागे पण मलाच. आणि आता हरियाणा मीच सोडतो, कधी हरियाणा तर कधी मी. आणि सुट्टीचा काय थोडा मस्ती करतो पण चांगला उडतो, एवढा पण नाही काही. केशव मामा, सैराटबद्दल काय सांगाल, काय वैशिष्ट्य सैराटचं? सैराटची वैशिष्ट्यमध्ये त्याच्या पळण्याची लय टेक्निक खतरनाक आहे. तो किती पण मागं सुटला, गाडी कव्हर करायची त्याच्यानं धमक आहे. त्याचा म्हणजे पळण्याचा टेक अख्ख्या पब्लिकला आवडतो. केशव मामा, मुंबईचे बहुतेक नंदी तुम्ही सोडता आणि एक सुट्टीचा चालक केशव मामा आणला होतो, काय सांगाल त्याबद्दल? चांगलं आहे तेवढा. सगळं बैलवाले मोठे छकडेवाले माझ्यावर प्रेम करतात आणि मोठ्या मोठ्या शर्ती असल्या तरी एक विश्वास ठेवून माझ्याकडे बैला देतात आणि त्यांना मी 100% देऊन बैलांचा विजय पण प्राप्त होतो. तर मी ज्या मालकांचे जेवढं बैल देतात त्यांचे पण धन्यवाद करतो, कारण लाख लाख रुपयाच्या शर्ती असतात आणि एक सामान्य माणसाचा विश्वास ठेवून जर बैल हातात देतात तर त्यांचे पण काहीतरी आभारी आहे. केशव मामा, जेव्हा सगळी टॉपची नंदी असतात ना, आपल्याला सुट्टी मेकरसाठी आवर्जून बोलवतात, काय सांगाल त्यांच्याबद्दल? तेवढा प्रेम आहे माझ्यावर सर्व पब्लिकचा, सर्व गाडा मालकांचा. कारण कोणाला मी नाही म्हणत, कोणी पण असू दे, छोटा गाडा मालक बारका गाडा मालक असो, तर ते प्रेमाने. आणि त्यांना पण माहीत आहे का दादाला बोलवल्यावर नाही ना दादा बोलत, आणि 100% माझ्याकडे यश असतं, कधी चुकून गाडी पडतं माझ्या हातून. जरी आपला हात तुटला असला तरी आपण मैदानामध्ये लगेच रिकॉल होऊन आले आणि बैलांनी सुट्टी करायला लागली, काय सांगाल त्याबद्दल? आता बैलाचा आपल्याला शौकच लहानपणापासून आहे. आणि सुनील दादा हात मोडला तर तरी ते सांगत होतं की गाडी पाठवायचं आणि घेऊन यायचं, तू खालीच बैलांच्या समोर आमच्या बसून राहा, पण शर्तीनं चल. तर घरातली बोलायची तरी पण मी सांगितलं दादानी बोलवली तर जायलाच लागेल. दादा नमस्कार. नमस्कार दादा, आता आपण केशव मामाशी बोललो, सुट्टी मेकर चांगली सुट्टी केली, काय सांगा केशव मामाबद्दल? केशव मामाच्याबद्दल बोलायला तेवढं कमी आहे. केशव मामाला सैराट जर तिकडे दिसला ना कालती, तर केशव मामा लगेच बैल धरायला येतो. हां का. दादा, आज एक प्रेक्षणीय शर्यत झाली, तुम्ही नेहमी बोलता मी पहिल्याच देखील पळतो आणि विरोध देखील पळतो. मागच्या अड्ड्यामध्ये टिटू सोबत पळाले ना, आज विरोधामध्ये पळाले, काय सांगाल त्याबद्दल? तुम्हाला मी प्रत्येक बाईटमध्ये ते सांगतो ना, आम्ही अड्ड्यातच सोडून देतो. पुढच्या अड्ड्याचं नियोजन आमचं लगेच चालू असतं. आणि त्या दिवशी आम्ही उसटणीला अमित पाटील सुपणे टिटवीच्या याच्यात पळवलो, आज त्याच्या विरोधात पळवलो. नेक्स्ट टाईम आम्ही पायऱ्यात पण पळू शकतो. नक्कीच हा खेळ खेळायला पाहिजे मैत्रीचा, काय सांगाल त्याबद्दल? खेळ मैत्रीपूर्णच खेळायला पाहिजे, का तर बैलगाडी क्षेत्र आहे, जेवढं मैत्रीपूर्ण केला तेवढा चांगला खेळ आहे. आपण जर मैत्रीपूर्ण केलो तर समोरचा माणूस मैत्रीपूर्ण केलं. तसेच आमचे सुनील शेठ गोलेवली यांचे पण आम्ही खूप आभारी आहेत, का तर जेव्हा सैराट आमचा म्हणजे चर्चेत नव्हतं तेही आम्हाला स्वतःहून फोन करून एका शब्दावर टिटवी दिलेली आहे, म्हणून त्यांचे पण आम्ही भरपूर आभार करतो. दादा, आपण बघतो ना नेहमीच तुम्हाला एक शांत आणि संयमी खेळाडू मानला जातो, काय सांगाल त्याबद्दल? आमचा शांतता आणि संयमच असतं, का तर आमचं विशाल बिराडे झाले, शिवादादा नारेंचे, अजून आमचे कदम साहेब आणि निखिल झाले, आमच्या सर्वांचं म्हणजे शांतता आणि संयमानेच कार्यक्रम असतं. आमचा कोणते पण अड्ड्यात आम्ही जास्त हे करत नाही. दादा, आपण मागच्या अड्ड्यामध्ये बघतो मथुरसोबत पळाला होता खिडकाईला, परत एकदा ही गाडी कधी पळेल? 100% पळेल, लवकरच पळेल. आता का तर पैरे पण झालेले आहे, पण 100% एकदा मथुरमध्ये गाडी सैराट पळणार आहे. दादा, जेव्हा नंदी आपला चांगला पळतो तेव्हा पैराडी पण येतात आणि आपले काही नातेवाईक देखील असतात, काही काही नाते रागरूप देखील येतो, तर अशा प्रकारे कसं काय मॅनेज करता? मॅनेज म्हणजे आमचं कसं असतं, एक अड्ड्यामध्ये आम्ही एकच पैरा करतो, तो नात्यातला असला तरी चालेल, पण आमचं कसं एक अड्ड्यामध्ये एकच, आम्ही 2-2 पैरे कधीच करत नाही. असला आमचा बैल रिटर्न घरी गेला तरी चालेल, पण आमचं एक अड्ड्यामध्ये एकच पैरा असतं. दादा, इतका वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.